नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आपले सरकार सेवा केंद्र. मित्रांनो, आपण आज जात पडताळणी प्रमाणपत्राबद्दल लागणारे पेपर, ऑनलाईन प्रोसेस व हा प्रमाणपत्र चे पेपर कुठे जमा करायचे याच्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण काढलेला जातीय दाखला वैध करणे म्हणजे जात पडताळणी. त्यालाच कास्ट व्हॅलिडिटी असे म्हणतात. खूप महत्वाचा डॉक्युमेंट आहे. आपण एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये कामाला लागलो तर पदोन्नतीसाठी म्हणजेच प्रमोशनसाठी ह्या दाखल्याचा खूप महत्व असतो. आणि जर आपण हा दाखला काढलेला नसेल आणि तुमचं प्रमोशन झालं त्यावेळी तुम्ही जर काढायला गेलात तर बरीच अडचणींना सामोरं जायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही 11वी सायन्स किंवा 12वीला असतानाच हा दाखल्याची प्रोसेस पूर्ण करून घ्या. कारण हा दाखला काढताना कोणत्याही शाळेची शिफारस महत्वाची असते आणि ती शिफारस शाळा आपण ज्या वेळेला शाळेत शिकत असतो त्यावेळेलाच देते. त्याच्यामुळे आपण 11वीला किंवा 12वीला असताना हा दाखला काढून घेणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जर आपण हा दाखला काढायला गेलो तर बऱ्याच अडचणींना सामोरं यायला लागतं. त्याच्यामुळे हा दाखला आपण योग्य वेळेतच काढून घ्या. जात पडताळणी प्रमाणपत्र 3 गोष्टींसाठीच आपल्याला मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे एज्युकेशन, दुसरं म्हणजे प्रमोशन व तिसरं म्हणजे इलेक्शन. या 3 गोष्टींसाठीच आपण या प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतो. अदरवाईज आपण या प्रमाणासाठी अर्ज करू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या मताप्रमाणे या दाखल्याचा आपण 11वी व 12वीला असतानाच अर्ज करावा. या प्रमाणपत्रासाठी कोणकोणते पेपर लागतात व हा प्रमाणपत्र कसा ऑनलाईन करायचा व याचे पेपर कुठे जमा करायचे व हा प्रमाणपत्र आपल्याला कोणत्या स्वरूपात व कुठे मिळेल याच्याबद्दल आज सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण अर्ज कसा भरायचा हा खूप महत्वाचा विषय आहे. तुम्हाला आज मी खूप सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, या प्रमाणपत्रासाठी लागणारे पेपर याच्यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग पाहूया आपण या प्रमाणपत्रासाठी कोणते पेपर महत्वाचे आहेत आणि ते तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला काय करावे लागेल याच्याबद्दल आपण आज सविस्तर पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण या दाखल्यासाठी कोणते पेपर लागतात ते पाहणार आहोत. जात पडताळणीसाठी सर्वात प्रथम 15A चा फॉर्म हा मुख्याध्यापकाचा सही शिक्क्यांशी लागतो. म्हणजे 15A च्या फॉर्मवर मुख्याध्यापकाचा सही व शिक्का घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर शाळेची शिफारस आपण 15A च्या फॉर्मवर सही शिक्का घ्यायला गेल्यानंतरच तेव्हाच घ्या. कारण पुन्हा पुन्हा तुम्हाला शाळेमध्ये ती प्रोसेस करण्याची गरज नाही. कारण शाळेची शिफारस ही सर्व पेपर आपले रेडी झाल्यानंतर कव्हरिंगला लावायची असते. त्याच्यामुळे ती तुम्ही 15A चा फॉर्म तयार कराल त्यावेळेलाच घेतली तर खूप बरं तुम्हाला सोयीस्कर होईल. कारण त्याच्यामुळे आपला वेळ वाचू शकतो. नाहीतर मग आपल्याला हे सगळे पेपर झाल्यानंतर पुन्हा एकदा शाळेची शिफारस आणण्यासाठी वेळ वाया घालवायला लागेल. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 17 व फॉर्म नंबर 3. आता फॉर्म नंबर 17 व फॉर्म नंबर 3 याच्यामध्ये आपली फॅमिली डिटेल्स म्हणजे फॅमिली ट्री असते. दुसऱ्यामध्ये आपला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर व तारीख कधी काढली त्याचे हे 2 प्रतिज्ञापत्र आहेत. हे प्रतिज्ञापत्र आपण घरी बनवू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायलाच लागेल. हे पेपर आपण आपले सरकार सेवा केंद्रामध्ये बनवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावर सर्कलची सही, नाहीतर मग तहसीलमध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्यांची सही व शिक्का लागेल. त्याच्यानंतरच हे फॉर्म आपण अपलोड करू शकतो. 17 व 3 नंबरच्या फॉर्मची फ्रंट बाजू व बॅक बाजू आपल्याला PDF करून ती अपलोड करायची असते. त्याच्यामुळे हे 2 फॉर्म आपल्याला बनवण्यासाठी आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये जावं लागेल. तेथे जाताना आपल्याला आपल्या कागदपत्राच्या मूळ प्रत व जो सुद्धा हा प्रतिनिधित्व करणार आहे त्याचे 2 फोटो घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे फॉर्म तिथून बनवून झाल्यानंतर आपल्याला लागणारे शाळा सोडा दाखला, ऍप्लिकंटचा शाळा सोडा दाखला व बोनाफाईड. मित्रांनो, शाळा सोडा दाखला जेव्हा पण आपण एखाद्या आता 10वी मधून जर आपण बाहेर पडलो, 11वीला जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असला तर आपण शाळा सोडण्याची ओरिजिनल प्रत तिथे जमा करतो. सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे अशी सूचना असेल, ज्या वेळेला सुद्धा आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या हातात येतो त्याची 1 कॉपी कलर झेरॉक्स व 10 कॉपी
फोटोकॉपी आपण काढून ठेवायची आहे. कारण मूळ कागदपत्र आपण एखाद्या ठिकाणी जमा केल्यानंतर ते आपल्याला परत मिळणं खूप कठीण जातं. त्याच्यामुळे त्याची एक कलर कॉपी व एक स्कॅन कॉपी PDF आपल्याकडे अवश्य ठेवा. कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण जो सुद्धा पेपर सबमिट केलेला आहे त्याची खूप गरज भासते. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ही तुम्ही जरूर करून ठेवा. दुसरा महत्वाचा पेपर आहे म्हणजे आजोबांचा शाळा सोडा दाखला. आजोबांचा शाळा दाखला म्हणजेच 1967 पुरावा. त्याच्यानंतर वडिलांची लिव्हिंग, हे सर्व पेपर ओरिजिनल हवेत आपल्याला. आपल्याकडे जर ओरिजिनल पेपर नसतील म्हणजे शाळा सोडे दाखले किंवा नाव नोंद वही उतारे नसतील तर आपण शाळेमधून ते दुय्यम प्रत काढू शकतो. नाव नोंद वही उतारा सुद्धा काढून ठेवा. कारण भविष्यामध्ये आपल्याला त्या पेपरची गरज भासू शकते. नाव नोंद वही उतारा हा शाळेमध्ये 1ली ते 4थी म्हणजे प्राथमिक शाळेमधून मिळतो. एकच शाळा असेल तरी सुद्धा त्या शाळेतून नाव नोंद वही उतारा आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर ज्याचा सुद्धा अर्ज भरायचा आहे त्याचा जातीचा दाखला. जातीच्या दाखल्याबद्दल बोलायचं झालं तर हा दाखला आपल्याला SDO ऑफिस मधून इश्यू होतो. म्हणजे SDO साहेबांच्या सहीने हा दाखला आपल्याला इश्यू होतो. त्याच्यामुळे हा दाखला SDO ऑफिसचाच हवा आहे व त्याच्यावर SDO ऑफिसचा राऊंड सील असणे खूप बंधनकारक आहे. जर SDO ऑफिसचा राऊंड सील नसेल तर आपण कास्ट व्हॅलिडिटी करू शकत नाही. कारण कास्ट व्हॅलिडिटीच्या ऑफिसला जाती दाखल्यावर राऊंड सील हवा असतो. दुसरा पेपर म्हणजे शाळेचा आयडी. शाळेचा आयडी नसेल तर आपण बोनाफाईड वापरू शकतो. नंतर आपल्या घरात जर कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर त्याची कॉपी आपल्याला जोडणं बंधनकारक आहे. त्याच्याने आपली कास्ट व्हॅलिडिटी होणं खूप सोयीस्कर किंवा सोपी होते. त्याच्यानंतर अर्जदाराचा एक फोटो, अर्जदारांच्या वडिलांचे 3 फोटो व दोघांच्याही सह्या. त्याच्यानंतर अर्जदाराचा मेल आयडी चालू असणे गरजेचे आहे. कारण आपण ज्या मेल आयडीने हा दाखला रजिस्टर करतो त्याच मेल आयडीवर हा सर्टिफिकेट इश्यू होतो. त्याच्यामुळे आपण काढलेल्या कास्ट व्हॅलिडिटी किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र दिलेला मेल आयडी चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल तर प्रत्येकाकडे असतोच. मोबाईल नंबर कोणत्याही जात पडताळणीचा फॉर्म भरण्यासाठी वापरलेला नसावा. तो नवीन मोबाईल नंबर आपल्याला इथे रजिस्टर करावा लागतो. मित्रांनो, खूप सोपी पद्धत आहे. परंतु बऱ्याचशा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना या दाखल्यांबद्दल माहीत नसतं. तुम्हाला जर पेपर बद्दल कोणतीही समस्या असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. तुमच्याकडे कोणते पेपर नसतील तर ते कसे काढायचे ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आता आपण पेपर बद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. आपण अर्ज कसा भरायचा व तो कुठे सबमिट करायचा याच्याबद्दल सविस्तर पाहणार आहोत. चला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत आपण. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपले जे सुद्धा आपण पेपर रेडी केलेले आहेत ते सगळे स्कॅन करून घ्यायचे आहेत. त्याच्या सर्व PDF बनवायचे आहेत. फोटो आपल्याला 160x200 बनवायचा आहे. 50 KB आत. सही सुद्धा 20 KB आत बनवायचे आहे. सर्व पेपर स्कॅन करून आपल्या PDF एका फोल्डरमध्ये ठेवायचे आहे. त्याच्यानंतर आपण आपला क्रोम ओपन करायचा आहे. क्रोम मध्ये गेल्यानंतर इथे कास्ट व्हॅलिडिटी टाईप करायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी केल्यानंतर सर्वात पहिलीच साईड आहे बघा. याच्यामध्ये मित्रांनो आपला ऍप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी इथे ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आहे. हा आपण फॉर्म भरून झाल्यावरचा विषय आहे. तर नवीन युजर बनायचं असेल तर आपल्याला इथे क्लिक करायचे आहे. ऑलरेडी आपण जर अर्ज केला असेल तर आपल्याला लॉग इन करायचं असेल तर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे ट्रॅक ऍप्लिकेशन वर बरेचसे ऑप्शन आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आहे, कस्टमर केअरचा नंबर इथे आपण कॉन्टॅक्ट करून पाहू शकतो. त्याच्या आपण पहिला आपला युजर बनवायचा आहे. युजर बनवायच्या पहिला आपल्या इथे टायटल घ्यायचा आहे. फर्स्ट नेम टाकायचा आहे, इथे मिडल नेम टाकायचा आहे, इथे लास्ट नेम टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथे मेल फिमेल जे काय असेल ते, नंतर आपली मेल आयडी टाकायची आहे, इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. मेल आयडी बाय डिफॉल्ट आपला इथे युजर नेम तयार होतो. त्याच्यात कॅप्चा टाकून सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या मेल आयडी वर एक मेल येतो. दाखवतो मी आपला कसा मेल असतो. हा बघा, कन्फर्मेशन मेल. कन्फर्मेशन मेल केल्यानंतर आपल्याला कन्फर्म होतो. तो कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला पुन्हा होम पेजवर जायचं आहे आणि इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पाहूया आपण काय ऑप्शन आहे तो.
मित्रांनो, मेन कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कास्ट आयडीच्या साईडवर यायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला परत होम मध्ये जायचं आहे. होम मध्ये गेल्यानंतर आपल्या युजर नेम पासवर्ड परत टाकायचा आहे. इथे कॅप्चा टाकायचा आहे. इथे लॉग इन. लॉग इन झाल्यानंतर बघा आपल्याला इथे बाय डिफॉल्ट आपली माहिती सर्व आलेली आहे. आता फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आणि मॅरेज स्टेटस, सिंगल, मॅरिड जे काय असेल ते. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे कास्ट सर्टिफिकेट वर जे सुद्धा नाव आहे ते इथे टाकायचं आहे. जे काही सुद्धा आहे आपल्या ते कास्ट सर्टिफिकेट जसं नाव आहे तसं सेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ऍप्लिकंटची जन्मतारीख, त्याच्यानंतर बर्थ प्लेस जिथे जन्म झालाय ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला आपली कॅटेगरी घ्यायची आहे. जी काय तुमची कास्ट कॅटेगरी आहे ती घ्यायची आहे. अदर बॅकवर्ड क्लास माझे ते घेतोय मी. त्याच्यानंतर आपल्याला कास्ट सिलेक्ट करायची आहे. कास्ट 169 माझी तर मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपला ऍप्लिकंट कास्ट सर्टिफिकेट नंबर, हा कास्ट सर्टिफिकेट नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे ज्या दिवशी आपण कास्ट सर्टिफिकेट काढला, कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट इथे टाकायचे आपल्याला. एवढं हे सर्व व्यवस्थित भरून घ्यायचं. नाव तर बाय डिफॉल्ट येतं, त्याच्यामध्ये आपल्याला टाकायला लागत नाही. आपण युजर क्रिएट करताना जे नाव आलेलं आहे ते इथे बाय डिफॉल्ट येतं. कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट टाकून झाल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम डिस्ट्रिक्ट इथे रायगड घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जिथून सुद्धा आपण हा दाखला काढला आहे सब डिव्हिजन ऑफिसर, बऱ्याचशा ठिकाणी हा दाखला सब डिव्हिजन ऑफिसरच इश्यू करतात. त्याच्यामुळे आपला सब डिव्हिजन ऑफिसरच घ्यायचा आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये दुसरी काय प्रोसेस तर ती तुम्हाला घ्यायची आहे, पण मोस्टली ही सब डिव्हिजन ऑफिसरच जाती दाखला इश्यू करतो. तेव्हा सब डिव्हिजन ऑफिसर घ्यायचा आहे. सब डिव्हिजन ऑफिसर कुठून काढला, त्या डिव्हिजनचं नाव अलिबाग. ठीक आहे. म्हणजे इथे खूप महत्वाचा आता विषय आहे. आपल्याला जे सुद्धा डॉक्युमेंट पुढे जाऊन जोडायचे आहेत ते आता आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. ऍप्लिकंट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इथे घ्यायचे आहे. त्याच्यानंतर फादर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यायचे आहे. नंतर सेल्फ डिक्लेरेशन. काही वेळेला कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला करण्यास लेट होते, त्यावेळेला आपला एक सेल्फ डिक्लेरेशन म्हणून भरून द्यायला लागतं. तो सुद्धा आपल्याला आपल्यासारख्या सेवा केंद्रामध्ये मिळणार आहे. तो हा इथे घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र, ऍफिडेविट, त्याच्यानंतर फोटो आयडी ऍप्लिकेशन म्हणजे आयडी प्रूफ आपला. त्याच्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट असेल तर बोनाफाईड. आणि जर आपल्या ब्लड रिलेशन मध्ये जर कोणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर ती इथे जोडायची आहे. इथे यस करायचं आहे. नसेल तर नाही केलं तर चालेल. त्याच्यानंतर आपण आपली मातृभाषा मराठी, त्याच्यानंतर आपण जी बोलतो ती भाषा इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवाचं नाव टाकायचं इथे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपल्या कास्ट मधील 5 सरनेम टाकायचे आहेत. म्हणजे आपल्या जातीतील 5 आडनाव इथे आपल्याला टाकायचे आहेत. ओके. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला मित्रांनो सेव्ह करायचं आहे. आर यू शुअर? ओके. इथं आता आपला ऍड्रेस टाकायचा, ऍप्लिकंट ऍड्रेस. ऍड्रेस जो काही सुद्धा आपला असेल तो इथे ऍड्रेस टाकायचा आपल्याला. जे जे स्टार आहेत तिथे आपल्याला फिलअप करायचंच आहे. कंट्री इंडिया, त्याच्यानंतर स्टेट महाराष्ट्र, रायगड तालुका, पिनकोड नंबर टाकायचा आपल्या इथे. त्याच्यानंतर आपण इथे केव्हापासून राहतात त्याचा वर्ष आपल्याला इथे टाकायचं आहे. परमनंट ऍड्रेस इज सेम ऍज, म्हणजे जर आपला दोन्ही पत्ते सेम असतील तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे दुसरा ऍड्रेस टाकायचा आहे. एकच ऍड्रेस असेल तिथे यस करायचं आपल्याला, तो सेव्ह करायचा आहे.
मित्रांनो चौथा ऑप्शन आहे फॅमिली डिटेल्स. इथे आपल्याला फादरचं नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम, ऍप्लिकंटच्या वडिलांचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर ग्रँडफादरचा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, पत्ता टाकायचा आहे. जो सुद्धा आपण अर्ज भरताना पत्ता टाकलाय तो टाकायचा आहे इथे. महाराष्ट्र, रायगड, अलिबाग जो सेम पत्ता. नंतर इथे ऑक्युपेशन, जर फार्मर असेल तर आधारमध्ये फार्मर टाकायचा आहे. ऑफिस ऍड्रेस तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर व परंपरागत व्यवसाय फार्मिंग जे काही तुमचं असेल ते इथे टाका. त्याच्यानंतर सेव्ह करा. त्याच्यानंतर फॅमिली मायग्रेशन डिटेल्स. फॅमिली मायग्रेशन डिटेल्स जर तुम्ही राज्याच्या बाहेर राहत असतात तर ती माहिती आपल्याला इथे भरायची आहे. नसेल तर नो करायचं आहे. फॅमिली कास्ट डिटेल्स. जर घरामध्ये कोणाची कास्ट झाली असेल तर यस करून त्याचं नाव टाकून तिच्यावर माहिती भरायची आहे. नो असेल तर नो टाका व सेव्ह करा. लास्ट ऑप्शन आहे मित्रांनो बघा, अपलोड डॉक्युमेंट. इथे आपल्याला सर्वात पहिला कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे. जो सुद्धा डॉक्युमेंट आपण अपलोड करतो तो इथे आपण अपलोड केलेला डॉक्युमेंट ओपन करून पाहू शकतो बरोबर केला आहे की नाही. त्याच्यानंतर ओरिजिनल ऍफिडेविट, 17 नंबर ऍफिडेविट, याच्यात 2 प्रतिज्ञापत्र आपण ऑफिसरमधून बनवले असतात ते. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रतिज्ञापत्र, त्याच्यानंतर 15चा फॉर्म जो सुद्धा कॉलेजने आपला दिलेला असतो तो 15चा फॉर्म. फोटो अँड सिग्नेचर. सर्वात प्रथम इथे आपल्या ऍप्लिकंटचा फोटो टाकायचा आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकंट सिग्नेचर, त्याच्यानंतर पॅरेंट सिग्नेचर. त्याच्यानंतर इथे आपल्याला सर्वात पहिला ऑप्शन आहे बघा, ऍप्लिकंट फादर लिव्हिंग. इथे फादरची लिव्हिंग घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे ऍप्लिकंट लिव्हिंग, त्याच्यानंतर ग्रँडफादरची लिव्हिंग घ्यायची आहे इथे आपल्याला. जे सुद्धा डॉक्युमेंट आपण इथे टाकले ते आपण इथे सेव्ह करून पाहू शकतो. त्याच्यानंतर इथे फोटो आयडी घ्यायचा आपल्याला. ओके, सर्व पेपर अपलोड झाल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपण जी सुद्धा माहिती भरलेली आहे इथे आपल्याला ती क्रॉस चेक करायची आहे. ऍप्लिकंट नेम, ऍप्लिकंट कास्ट सर्टिफिकेट नंबर, मॅरेज स्टेटस, सर्व जी सुद्धा माहिती आपण भरवली ती सर्व आपल्याला इथे क्रॉस चेक करायची आहे. सर्व माहिती व्यवस्थित असेल तर आपण जे सुद्धा पेपर जोडले ते सुद्धा आपल्याला इथे चेक करायचे आहेत. कोणते कोणते पेपर जोडलेत ते इथे टर्म्स कंडिशन ऍक्सेप्ट करायचे आहेत आणि इथे नंतर कॅप्चा टाकायचे व सबमिट करायचं आपण. आता आपण आपल्याला इथे बघा मेल आयडी, मोबाईल नंबर हे सर्व आपल्याला माहिती आलेलं आहे. नाव, त्याच्यानंतर आपल्याला इथे 100 रुपयाचा पेमेंट करायचा आहे. मेक पेमेंटवर क्लिक करायचं आपल्या इथे. पेमेंट मित्रांनो आपण युपीआय, कार्ड, नेट बँकिंग कशामधून सुद्धा करू शकता. आपण इथे युपीआयचा ऑप्शन घेणार आहोत. हा बारकोड आपल्याला स्कॅन करायचा आहे. आपलं आपण जीपे वापरता जीपेने आपला हा बारकोड स्कॅन करायचा आहे. डायरेक्ट बारकोड स्कॅन करून जीपे करायचा आहे. जो सुद्धा आपला जीपेचा पासवर्ड आहे तो आपल्या इथे टाकायचा आहे. हा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने आपला जीपे होतं.
पेमेंट केल्यानंतर मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हॅज बीन सक्सेसफुल सबमिटेड युअर ऍप्लिकेशन आयडी. हा आपला ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर हा आपल्याला ऍप्लिकेशन नंबर इथे सेव्ह करून ठेवायचा आहे. त्याचा प्रिंट स्क्रीन घेऊन आपल्याला इथे सेव्ह करायचा आहे तो. आता आपल्याला पुन्हा एकदा हा लॉग आउट करून लॉग इन करायचे. पेमेंट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे लॉग इन करायचे. हे बघा आता इथे आपल्याला ऍप्लिकेशन आणि डाउनलोड पेमेंट रिसिप्ट या दोन्ही आपल्याला डाउनलोड करून कास्ट व्हॅलिडिटीच्या प्रकरणासोबत लावायच्यात आपल्याला आपल्याला ओपन करून दाखवते बघा मी. मित्रांनो हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे. हा बघा हा 6 पेजचा असतो. त्याच्या 2 ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आपण काढून ठेवायचे आहे. पूर्ण माहिती आपण जी सुद्धा बोलले ती सर्व याच्यामध्ये आलेली आहे. त्याच्या ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आपल्याला एक सेट आपल्या जवळ ठेवा. एक सेट आपल्याला कास्ट ऑफिसमध्ये जमा करायचा आहे. त्याच्यानंतर ही पेमेंटची पावती ही सुद्धा आपल्याला याच्या 2 प्रिंट काढून एक आपल्याला तिथे सबमिट करायची आहे. मित्रांनो जात पडताळणीसाठी कोणकोणते पेपर लागतात, ऑनलाईन अप्लाय कसं करायचं व हा प्रमाणपत्र कोण कोण काढू शकतो हे सर्व मी आपल्याला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो असेच सर्व दाखल्यांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर येणार आहेत. त्याच्यामुळे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण माझे सर्व येणारे व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम दिसतील. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून ज्या सुद्धा विद्यार्थ्यांना हा प्रमाणपत्र काढायचा आहे त्याला त्याची मदत होईल. नमस्कार.